भाच्यासाठी आईस्क्रीम आणायला गेलेले छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधले सुरेश बोरसे गावातल्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत असल्यानं बोरसे परिसरात मोठ्या आदरानं ओळखले जायचे. घरी येताना त्यांना गल्लीमध्ये काही अनोळखी लोक दिसले. ते आम्ही पोलीस असल्याचं सांगत होते, पण अंगावर वर्दी आणि पोलिसांची गाडी नसल्यानं बोरसेंना त्यांच्यावर शंका आली. मग त्यांनी आलेल्या लोकांना ID कार्ड मागितलं. या गोष्टीचा त्या लोकांना प्रचंड राग आला. त्यांनी बोरसेंना उचलून गाडीत टाकलं आणि प्रचंड मारहाण केली आणि याच मारहाणीत बोरसेंचा मृत्यू झाला. पण ही मारहाण काही गावगुंडांनी केलेली नव्हती. सुरेश बोरसेंना मारहाण होत असतानाचा व्हिडिओ त्यांच्या मुलीनं शूट केला होता, जो व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये वैजापूरमधला एक सराईत गुन्हेगार आणि त्याचे साथीदार होते. पण त्या गुन्हेगारांसोबतच वैजापूर पोलीस ठाण्याचे 2 पोलीस अधिकारी सुद्धा असल्याचा आरोप झाला. बोरसेंच्या मुलीनं आरोप केला की या सगळ्यांनी मिळून माझ्या वडिलांना मारलं. बोरसेंच्या नातेवाईकांनी मग रास्ता रोको केला. आमदार अंबादास दानवेंनी सुद्धा हस्तक्षेप केला. पण बुधवारी रात्री वेरूळमध्ये नेमकं काय घडलं? सुरेश बोरसेंच्या मृत्यूनंतर पोलिसांवर आरोप का होत आहेत? हे प्रकरण नेमकं आहे काय? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातलं आवारे कुटुंबीय. या कुटुंबात जमिनीच्या कारणावरून वाद आहेत. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबातले रवींद्र आवारे आणि संतोष आवारे हे अवैध धंद्यांमध्ये ऍक्टिव्ह आहेत. रवींद्र वाळू तस्करी आणि अवैधरित्या दारू विकण्याचं काम करतो. पण संतोष सुद्धा याच कामात असल्यानं त्यांच्यातला वाद वाढला होता. 24 मेला रवींद्रनं संतोष आवारे, माधव आवारे आणि संदीप आवारे यांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केला अशी तक्रार वैजापूर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली, पण माधवला अटकपूर्व जामीन मिळाला. संतोष पकडला गेला, पण संदीप फरार झाला. त्यानंतर 10 जूनला संदीप वेरूळमध्ये त्याच्या नातेवाईकांच्या घरी लपून बसल्याची टीप पोलिसांना मिळाली. बातम्यांनुसार PSI एकनाथ नागरगोजे आणि कॉन्स्टेबल वाल्मिक बनगे हे संदीपला अटक करण्यासाठी 10 जूनला रात्री वेरूळकडे निघाले. या कारवाईसाठी पोलीस स्टेशनच्याच गाडीनं जाणं अपेक्षित होतं, पण त्यांनी रेकॉर्डवरचा गुन्हेगार रवींद्र आवारेच्या काळ्या रंगाच्या 307 नंबर असलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा वापर केला. या व्यतिरिक्त एक पांढरी गाडीही होती, जिच्या डॅशबोर्डवर अवैधपणे पोलिसांची प्लेट लावण्यात आली होती. विशेष म्हणजे आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या या 2 पोलिसांच्या सोबत फिर्यादी रवींद्र आवारे आणि त्याचे 3 साथीदार सुद्धा होते. सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणात दाखल असलेल्या FIR नुसार PSI नागरगोजे आणि बाकी 5 जण मध्यरात्री 12 वाजण्याच्या आसपास वेरूळच्या कौशिकी गल्लीत पोहोचले आणि एका घरात शिरू लागले. त्याचवेळी भाच्यासोबत आईस्क्रीम आणि औषध आणायला बाहेर गेलेले सुरेश बोरसे घरी जात होते. एवढ्या उशिरा आपल्या गल्लीमधल्या घरात अनोळखी लोक घुसत असल्याचं बघून सुरेश बोरसे त्या घराजवळ गेले आणि तुम्ही कोण आहात असं त्यांना विचारलं. त्यावर आम्ही पोलीस आहोत असं उत्तर देत बोरसेंना निघून जायला सांगण्यात आलं. पण साध्या कपड्यात असल्यानं आणि गल्लीबाहेर खासगी गाड्या लागल्यानं बोरसेंना स्वतःला पोलीस म्हणवणाऱ्या लोकांवर संशय आला. बोरसेंनी त्यांच्याकडे ID कार्ड मागितलं. सुरेश बोरसे यांच्या पत्नीनं केलेल्या आरोपानुसार याच गोष्टीचा राग आल्यानं रवींद्र आणि त्याच्या साथीदारांनी बोरसेंना गाडीत टाकलं आणि त्यांना बेदम मारहाण केली. बोरसेंनी आरोपींना धक्का देत घराकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी त्यांना पुन्हा खेचत गाडीत आणलं आणि पुन्हा एकदा मारहाण केली. हे सगळं होत असताना PSI नागरगोजे आणि कॉन्स्टेबल वाल्मिक बनगे तिथंच उभे होते. त्यांच्या डोळ्यांसमोर आरोपी एका निष्पाप व्यक्तीला मारहाण करत होते, पण त्यांना अडवण्याच्या जागी ते शांतच उभे होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे PSI नागरगोजे यांच्याच सांगण्यावरून रवींद्र आणि त्याच्या साथीदारांनी बोरसेंना मारहाण केली असा आरोप चर्चेत असल्याचं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान हे सगळं दृश्य मुख्याध्यापक बोरसे यांचा भाचा बघत होता. तो पळत पळत घरी गेला आणि आत्या लवकर या, मामाला कोणीतरी मारतंय आणि गाडीत घेऊन जातंय असं म्हणू लागला. हे ऐकून सुरेश बोरसे यांच्या पत्नी अनिता बोरसे आणि त्यांच्या 2 मुली बाहेर पळत आल्या. तेव्हा त्यांना रवींद्र आणि त्याचे साथीदार काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओच्या मधल्या सीटवर बोरसेंना मारहाण करताना दिसले. अनिता यांनी गाडीच्या जवळ जात बोरसेंना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी गाडी सुरू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अशात बोरसेंची मुलगी गाडीसमोर उभी झाल्यानं गाडी थांबवावी लागली. तिनं तुम्ही माझ्या वडिलांना कुठं घेऊन जात आहात असं विचारलं. त्यावर PSI नागरगोजेंनी आम्ही पोलीस आहोत, त्यांनी आमच्या कामात हस्तक्षेप केला म्हणून आम्ही त्यांना घेऊन जातोय असं सांगितलं. त्यावेळी सुरेश बोरसे जीवाच्या आकांतानं मला वाचवा, मला वाचवा असं ओरडत होते. त्यात आरोपी छातीवर बुक्क्या घालत असल्यानं बोरसेंना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.
त्यानंतरच बराच वेळ प्रयत्न केल्यावर अनिता आणि त्यांच्या मुलींनी सुरेश बोरसेंचे दोन्ही हात धरून त्यांना बाहेर काढलं आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी PSI नागरगोजेंना विनंती केली. पण हे आमचं काम नसल्याचं नागरगोजेंनी सांगितलं. पण हा सगळा गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर आरोपींनी बोरसेंना तिथंच टाकून हे सगळे आरोपी पसार झाले. मग अनिता बोरसे आणि त्यांच्या मुलींनी सुरेश बोरसेंना वेरूळच्या सरकारी दवाखान्यात नेलं. पण प्रकृती गंभीर झाल्यानं डॉक्टरांनी त्यांना संभाजीनगरला शिफ्ट करायला सांगितलं. पण घाटी रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तपासून बोरसेंना मृत घोषित केलं. फक्त ID कार्ड मागितल्याच्या कारणावरून पोलिसांच्या समोरच गुन्हेगारांनी एका निष्पाप मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी वेरूळमध्ये पसरली आणि 11 जूनच्या सकाळपासून लोकांनी भोसले चौकात गर्दी केली. सुरेश बोरसे गावात लोकप्रिय होते. त्यांचे सगळ्यांसोबतच चांगले संबंध होते. साहजिकच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. 11 तारखेच्या रात्री उशिरा बोरसेंच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी आलेला जमाव संतप्त असल्यानं काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 100 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 10 जूनच्या मध्यरात्रीच अनिता बोरसेंनी खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असतानाही आरोपींवर कारवाई होत नव्हती. पोलीस गुन्हा नोंद करण्यासाठी टाळाटाळ करत होते. त्यामुळं 12 जूनला सकाळी वेरूळमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी घटनास्थळी जात आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांशी चर्चा करून PSI नागरगोजे आणि बाकी सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. हा राडा बराच वेळ चालल्यानंतर खुलताबाद पोलिसांनी 7 जणांवर गुन्हे दाखल केले. पण गुन्ह्याची नोंद करताना आरोपींचा अज्ञात म्हणून उल्लेख करण्यात आला. एकीकडे CCTV फुटेजमध्ये PSI नागरगोजे, कॉन्स्टेबल वाल्मिक बनगे, रवींद्र आवारे आणि बाकीचे आरोपी स्पष्टपणे दिसत असतानाही पोलिसांनी अज्ञात म्हणून केलेल्या नोंदीमुळे खुलताबाद पोलीस प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करण्यात आला. पण नंतर दबाव वाढल्यानं आरोपींची नावं टाकली गेली. त्यानंतर रवींद्र आवारे, ओंकार चौधरी, बाळू डमाळे आणि सोपान चोथे या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. पण नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. या गोष्टीमुळे वातावरण अजूनच तापलंय. पण PSI नागरगोजे आणि कॉन्स्टेबल बनगे यांची चौकशी करून त्यांच्यावर काहीच कारवाई न करता त्यांना सोडून दिल्याचा आरोप होतोय. या सगळ्या प्रकरणात पोलिसांवर सुद्धा आरोप होत आहेत. कारण आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फिर्यादीच्या गाडीमध्ये बसून गेले. पोलिसांचा गणवेश न घालता कारवाई करायला गेले आणि तिथे फक्त ओळख विचारल्यानं एका निष्पाप व्यक्तीला डोळ्यासमोर बेदम मारहाण होत असतानाही शांत बसलेल्या PSI एकनाथ नागरगोजे आणि कॉन्स्टेबल वाल्मिक बनगे ह्या पोलिसांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न आता विचारला जातोय. पण या सगळ्यात एका मुख्याध्यापकाचा हकनाक बळी गेलाय, ज्यानं आपल्या गल्लीतल्या लोकांच्या काळजीपोटी विचारलं होतं, तुम्ही कोण आहात? पण त्याला उत्तरादाखल मिळाली ती जीवघेणी मारहाण निष्क्रिय पोलिसांसमोर वाळू तस्करी करणाऱ्या आरोपींकडून.